कारण 90% माझ्या मते माणसं रेसच्या अगोदर आणि रेसच्या चालू असताना कुत्र्यावरती जास्त काम करतात, पण रेस झाल्यानंतर त्या पद्धतीनं रिकव्हरीवरती काम करत नाहीत. पळून आल्यानंतर डायरेक्ट चपचपीत पाणी मारून ती थंड केली जाते, तर ही पद्धत चुकीची आहे. एक 5 मिनिटं डॉगला तुमच्या आल्यानंतर चांगली मालिश द्या, त्याच्या मसल रिलॅक्स करा पूर्णपणे. माझं मत आहे की तुम्ही बेसिक गोष्टी, नारळ पाणी सगळ्यात बेस्ट आहे. मित्रांनो नमस्कार. चॅनलला असा सपोर्ट करा. अजून कमेंट्स मध्ये सांगा की ग्रेव्हाउंड बद्दल काय माहिती घेऊन येऊया, ते आपण या चॅनल मार्फत मांडू. तर आज आपण आलेलो आहोत अनिकेत डुबल, जे श्वान शर्यतीत 10 वर्ष झाले कार्यरत आहेत. ह्यांच्याकडनं आज ह्या व्हिडिओ मार्फत की बाबा श्वानाला ट्रॅकवर नेताना कशी काळजी घ्यावी किंवा ट्रॅकवर न आल्यावर रिकव्हरी कशी करावी याची संपूर्ण माहिती आणि त्यांचा सगळा अनुभव या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. अनिकेत दादा नमस्कार. नमस्कार. तर आता एकूण किती आहेत फक्त श्वान? श्वान एक 8 आहेत. तर आज आता काय तुमचं केलं सगळ्यांना माहितीच आहे की दादा, आहे ना? होय. तर आज आपण जरा ह्या डॉग ब्रीड्स बद्दलची माहिती आपण जाणून घेऊया प्रॉपर. तर आणि दादा किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा या श्वान शर्यतीशी? आम्ही 2013 साली या क्षेत्रात आलेलो. हा. 13 सालापासून आपल्याकडे आहेत कंटिन्यू डॉग. तर या क्षेत्रात शिकला काय काय नवीन, काय सांगाल जरा थोडक्यात? शिकायला प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी शिकण्यासारख्या हा. आहेत, आणि फक्त माहिती जेवढी तुम्ही घ्यायची तेवढी कमीच आहे या क्षेत्रात. नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वर्षी प्रत्येक नवीन नवीन श्वान मालकांकडून तुम्हाला शिकाय भेटतात. शिकचीला तेवढं कमीच आहे, आणि कोणच असं म्हणू शकत नाही. असं काय वाटतं का तुम्हाला पण का चुका विका पण घडतात माणसांकडे? 100% चुका घडतात. हे गेमच असा आहे की ह्याच्यात सगळ्या गोष्टींचं परफेक्शन आलं पाहिजे. तुमच्या डॉगला स्पीड पाहिजे, स्टॅमिना पाहिजे. त्यासोबत फक्त डॉगला स्पीड असून पण तुम्हाला यश नाही मिळू शकत. त्या डॉगला त्याचे स्वभाव समजून कोणत्या पद्धतीनं पळवलं पाहिजे, त्याचा डाएट कसा ठेवला पाहिजे, त्याचं प्रॅक्टिस कसं ठेवलं पाहिजे, आणि सगळ्या गोष्टी त्या मालकाला माहिती पाहिजे डॉगचा स्वभाव, तरच तुम्ही सक्सेसफुल ठरू शकता. डॉगला स्पीड आहे पण मालकात जर गुण नसतील व्यवस्थित किंवा प्रॉपर नॉलेज नसेल जर मालकाला, तरी तो डॉगचं तुम्ही 100% स्पीड आणि त्याचा आउटपुट काढू शकत नाही. तर आता तुम्ही एखादा श्वान जेव्हा पंजाबवरून किंवा जसं म्हटलं तमिळनाडूवरून आणता, आहे ना, कसा आणला जातो तो श्वान? काय नाही, आपण पहिली गोष्ट आपले मित्र आहेत तिथं पंजाबमध्ये, तामिळनाडूमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत. आपल्याला ब्लड लाईनची माहितीच आहे, आणि एक त्याचा तिथला परफॉर्मन्स बघून किंवा त्याची आपण बॉडी सर्व गोष्टी बघून आपल्याला आयडिया येते की आपल्या इथं हा चालेल नाही चालेल. आणि कधी कधी आपण पण चुकीचं ठरतो. पंजाबमधून एखादा श्वान आपल्याला वाटतं की चांगला इथं परफॉर्मन्स देईल, पण इथं आल्यावर ऍक्च्युली तसं होत नाही. तिथल्या तुलनेत त्याला इथलं वातावरण जर सूट नाही झालं तर तो श्वान इथं तसा परफॉर्मन्स नाही देऊ शकत. बऱ्याच वेळा मग डॉग फेल पण जातात की तुम्ही चांगली किंमत देऊन एखादा श्वान घेऊन येता पंजाबमधून किंवा इतर राज्यातून. 90% पंजाबमधूनच आणतात लोक. असं होतं की त्या डॉगला इथं वातावरण असेल, तुमचा डाएट असेल किंवा तुमच्याकडून तुम्हाला त्या डॉगची प्रॉपर केअर घेतली जात नाही, मग तो डॉग इथं त्या पद्धतीनं तसा परफॉर्मन्स देत नाही. आणि दादा आता बऱ्याच श्वान मालकांच्या मुलाखती आपण ह्या चॅनल मार्फत चालू केलेल्या आहेत. तर ही ब्लड लाईन किंवा डॉग कसा घ्यावा, कसं तयार करायचं हे सगळ्यांना माहितीच आहे ना. होय. पण आता तुमचा अनुभव असं सांगा आम्हाला की आता श्वान शर्यत म्हणजे आता उद्या श्वान आपल्याला ट्रॅकवर न्यायचा आहे, तर त्याच्यात 2 दिवस आधी तुमची प्रोसेस कशी असते आणि ट्रॅकवर गेलो कशी असते? हा, तर तुमचा डॉग तुम्ही कमीत कमी एक 50 दिवस किंवा 60 दिवस 2 महिने तुम्ही रेसच्या प्रिपरेशनसाठी, म्हणजे त्याची बॉडी त्या फिटनेस लेण्यासाठी तुम्ही कंटिन्यू त्याचा व्यायाम घेत असताय, चांगला डाएट देत असता, प्रोटीन वगैरे त्याला चांगलं देत असता. आणि 2 महिने तुमचं प्रॅक्टिस वगैरे चांगली झाली, त्याचे मसल बिल्ड झाले, स्टॅमिना बिल्ड झाला, सगळ्या गोष्टी आता प्रॉपर आहेत, डॉग सेट आहे, फिट आहे तुमचा सगळ्या गोष्टीकडून, फिजिकली फिट आहे. आता त्याची जेव्हा रेसिंगची वेळ आलेली आहे, तर त्यावेळी पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागतं. जशा की तुम्हाला डॉगला किती दिवस अगोदर व्यायाम बंद ठेवला पाहिजे, त्याचा अगोदरचा डाएट कसा ठेवला पाहिजे, रेस दिवशीचा डाएट कसा ठेवला पाहिजे, या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टीत जर चुकी होत असेल कोणतीही,
आणि तर तुम्ही एवढं 2 महिने जे त्याच्यावरती कष्ट घेतले त्याला काहीच फळ भेटू शकत नाही. होय का? हम्म. आता जो तुम्ही आम्हाला विषय सांगितला आणि की दादा तो जरा डीप मध्ये सांगाल का कसं असतं प्रॉपर, म्हणजे नवीन पोरांना कळेल. तर सरासरी तुम्हाला रेसमध्ये आता पार्टिसिपेट व्हायचं आहे. आपण समजून चालू आहे की तुमच्या पिल्लाचं वय झाले आता 18-19 महिन्याच्या रेंजमध्ये आले आणि तुम्हाला वाटते आता ते रेसमध्ये उतरायच्या वयात आलेला आहे. 2 महिने अगोदर मिनिमम त्याचा व्यायाम प्रॉपर पाहिजे. 5 ते 6 किलोमीटर जॉगिंग त्याला पाहिजे डेली. आठवड्यातून एखाद्या वेळेस स्विमिंग पाहिजे 5-10 मिनिटं 15 मिनिटं. आणि प्रत्येक डॉगची हे आहे आवड, काय डॉगना आवडतं जास्त स्विमिंग करायला, तर त्यांना जास्त केलं तरी काय अडचण नाही, स्विमिंग बेस्ट आहे. तर 2 महिने तुम्ही व्यायाम घेतलेला असेल मिनिमम, त्याच्यामध्ये 10-10 दिवसाच्या गॅपनं तुम्ही एक 3-4 ट्रॅक द्या त्याला. आता रेसला उतरायची वेळ आलेली आहे तर त्यावेळी तुम्ही एक 7-8 दिवसापूर्वी एक 2-3 ट्रॅक दिलेला आहेत असं समजूया. आणि समजून चाला आता उद्या रेस आहे तर काही लोक 2 दिवस अगोदर शॉनाला प्रॅक्टिस बंद करतात. आमची सिस्टीम अशी, आम्ही 1 दिवस अगोदर शॉनाचे प्रॅक्टिस पूर्ण बंद ठेवतो. त्याला फक्त एक 100-200 मीटर थोडंसं चालवून फिरवून आणतो आणि केजमध्ये बंदच असते ते. आदल्या दिवशी पूर्ण त्याला रेस्ट दिली जाते फ्रेश राहण्यासाठी, कोणती त्याची एनर्जी वाया जाऊ नये. कारण हे डॉग खूप स्पोर्ट आहेत, त्यांना मोकळं सोडल्यावर वगैरे ते एनर्जी खूप वाया घालवतात पळून वगैरे. तर ती एनर्जी दुसऱ्या दिवशी उपयोगी यावी याच्यासाठी आदल्या दिवशी आपण पूर्णपणे त्याला रेस्ट देतो. आणि आदल्या दिवशीचा जो रात्रीचा डाएट आहे तो रेग्युलर डे पेक्षा 80% असतो. म्हणजे तुम्ही सरासरी रोजच्या 3 चपाती 4 चपाती देत असला तर आदल्या रात्री आम्ही थोड्याशी एखादी कमी घालतो, 3 देतो, जेणेकरून उद्या त्याला डायजेशनला कोणता प्रॉब्लेम येऊ नये. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्या दिवशी रेसला सहभागी होणार आहे, पळणार आहे, त्या दिवशी सकाळी त्याला लवकर, आता प्रत्येक डॉगची थोडी आवड निवड वेगळी वेगळी राहत्या, पण आम्ही 2 अंडी आणि एखादा डॉग जो दही घेतो त्याला शक्यतो दहीच देतो. पण ज्याला दही आवडत नाही त्याला दूध पण एक दुसरा ऑप्शन आहे. 200 ml च्या आसपास दूध किंवा दही हे दिलं जातं. तर दूध आणि दही याच्यासाठी की पचन लवकर होत आहे आणि जास्त पोटामध्ये लोड असल्यासारखं वाटत नाही. जास्त प्रमाणात तुम्ही जर रेग्युलर डे सारखा डाएट दिला तर तुमच्या डॉगचे म्हणजे पोटामध्ये भार असल्यासारखं होणार आहे, त्याला प्रॉपरली डायजेशन होणार नाही आणि पळताना त्याला त्या पद्धतीचं स्पीड राहणार नाही. थोडक्यात आपण पण फुल जेवण करून कोणताही म्हणजे पळू शकत नाही, काम करू शकत नाही, असंच आहे. आणि दुसरं पण असं की तुम्ही पूर्ण रिकामी पोटी पण पळू शकत नाही. पोटात जर भूक असेल आणि ही न म्हणजे पोट पूर्ण रिकाम असेल तर तुमच्या बॉडीमध्ये तेवढी एनर्जी नसणार आहे पळायसाठी. त्यामुळे ती सगळ्यात मोठा बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. जास्त उपाशी पण ठेवून चालणार नाही आणि जास्त पोट भरून पण चालणार नाही. याच्यासाठी आमच्या डॉगला हे सुटेबल ठरतं कायम की आम्ही 1-2 अंडी आणि 200 ml दही किंवा 200 ml दूध देतो. याच्यानंतर तुम्ही रेसवर गेल्यानंतर जाताना शक्यतो भरपूर प्रमाणात पाणी द्यायचं आहे डॉगला तुमच्या. कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये बाकी या गोष्टीमध्ये बरेच डॉग आहेत की असे शांत बसत नाहीत, ते गाडीमध्ये कंटिन्यू उभे असतात. तर तिथं गेल्यानंतर तुम्ही डॉगला पाणी वगैरे प्रॉपर देणं गरजेचं आहे, नाहीतर डिहायड्रेशनचे चान्सेस आहेत. पाण्यामध्ये तुम्ही पुन्हा नारळ पाण्याचा वापर करू शकता सगळ्यात भारी एनर्जीसाठी. नारळ पाणी, ग्लुकोज, डॉगसाठी स्पेशल रिचार्ज येतात, तुम्ही रिचार्ज देऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्यांना तुमच्या डॉगची बॉडी मधली वॉटर लेवल मेंटेन राहील. ORS द्या, इलेक्ट्रोलाइट वगैरे. हे झालं. त्याच्यानंतर तुमच्या डॉगनं 1 राऊंड जिंकला, आल्यानंतर बरेच लोक आम्ही बघितले की एकदम चपचपीत पाणी मारून, एकदम डॉगची बॉडी गरम असते, पळून आल्यानंतर डायरेक्ट चपचपीत पाणी मारून ती थंड केली जाते. तर ही पद्धत चुकीची आहे. एक 5 मिनिटं डॉगला तुमच्या आल्यानंतर चांगली मालिश द्या, त्याच्या मसल रिलॅक्स करा पूर्णपणे, हवा देऊन थोडी बॉडी नॉर्मल टेम्परेचरला आणा थोडी. त्याच्यानंतर थोडा पाण्याचा स्प्रे दिला तरी चालण्यासारखा आहे. छाती, त्याचं डोकं, या गोष्टी, खालचा भाग थोडा थंड करा. बॉडी टेम्परेचर नॉर्मल झाल्यावर त्याला कंटिन्यू जेवढी जास्त तुम्ही फेऱ्यांच्या मध्ये मसाज देशील
त्याची मसल रिलॅक्स करशील तेवढं त्याचा पुढल्या फेऱ्याला परफॉर्मन्स चांगला राहणार आहे. बरीच लोक काय करतात, डॉगला फक्त झोपवतात आणि वार घालत बसतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला असं वाटतं की तुम्ही डॉगच्या मसलवर जेवढं काम कराल, मसल जेवढ्या तुम्ही त्याच्या मसाज करशील, रिलॅक्स करशील, तेवढं त्याची रिकव्हरी फास्ट होणार आहे. नारळ पाणी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मध्ये मध्ये देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक 2-3 राऊंड झाल्यानंतर डॉग तुमचा टॉयलेट पण करत असतो, त्याच्या बॉडीतलं फ्लुइड कमी होत असते कंटिन्यू. ह्याच्यासाठी तुम्ही थोडस खायला थोडा सपोर्ट म्हणून त्याला एखादं बॉईल अंड अर्ध दिलं तरी चालण्यासारखी गोष्ट आम्ही देतो एक 3 राऊंड झाल्यानंतर. कारण रेग्युलर डेला तुम्ही सरासरी 10ला जेवण घालत असता, रेस दिवशी तुम्ही 6ला घातलेलं असते लवकर, त्यामुळे डॉगला भूक पण लागलेली असते. तुम्ही फक्त फ्लुइडच देत असता, लिक्विड देत असता डॉगला. सॉलिड पण कुठेतरी गरज असते पोटात, कारण उपाशी पोटी पण कोणताच डॉग, माणूस असेल कोणी असू दे, परफॉर्मन्स नाही देऊ शकत. तर त्याच्यासाठी तुम्ही एखादं अर्धा अंड दिलं तरी चालण्यासारखे आम्ही देतो अर्धा अंड. योगायोगानं जर डॉग पुढं जिंकतच गेला 6-7 राऊंड पर्यंत, तर 1-1.5 अंड्यापर्यंत आम्ही देतो अर्धा अंड सरासरी. 1-2 राऊंडच्या गॅपनं 2 राऊंडच्या गॅपनं अर्धा अंड देत राहतो. ट्रॅकला मध देतो आपण खायला. ट्रॅकला पळायला जायच्या अगोदर थोडी बॉडी आपण काय केलेली असती, पूर्णपणे थंड केलेली असती पाण्यानं म्हणा किंवा हवा घालून, बाकी मसल वगैरे रिलॅक्स केलेले असते त्या. तर ट्रॅकला जाण्याआधी डायरेक्ट तसा डॉग नेणं पण चुकीचं आहे. एक वॉर्मअप जो आपण म्हणतो कोणत्याही गोष्टीचा, क्रिकेटमध्ये बॉलर असतील, कोणती गोष्ट, जो प्लेयर आहे, बॉडी थोडीशी हिट करणं गरजेचं असते, तर तुम्ही इंजुरी पासून वाचू शकता. तुमच्या डॉगला जर कोणती इंजुरी नको असेल तुम्हाला, तर ट्रॅकला न्यायच्या अगोदर एक 5 मिनिटं चांगला वॉर्मअप घेणं गरजेचं आहे. वॉर्मअप म्हणजे तुम्ही त्याला थोडं खालीवर फिरवा आणि बॉडी चांगली हिट झाली, जास्त पण नाही पण एक मिडियम बॉडी, त्याचे मसल चांगले हिट झाले प्रॉपरली, इंजुरी व्हायचं नंतर चान्स कमी आहेत. हे रुटीन असते कंटिन्यू. ट्रॅक पळून आल्यानंतर एक 5 मिनिटं मसाज, थोडं थंड केलं, नंतर त्याला प्यायला तुमचं रिचार्ज असेल, नारळ पाणी असेल, ग्लुकोज असेल, मध, ह्या गोष्टी दिल्या, तर सगळा खेळ असा आहे की तुम्ही डॉगची, बरेच डॉग असे आहेत की त्यांना चांगलं स्पीड पण असते पहिल्यापासून, पण शॉन मालकांकडून कुठेतरी चुकी होती, ती कंटिन्यू त्याला पाण्याचं प्रमाण किती द्यायचं त्यांना माहिती नसते. पाणी जास्त देऊन मग पोटात ढवळल्यासारखं होते. काही लोक रेसवर येताना जेवण भरपूर घालून आणतात, डॉग त्या पद्धतीनं परफॉर्मन्स नाही देऊ शकत. काही लोकांची पद्धत अशी आहे की डॉगची बॉडी अचानक हिट करायची, अचानक पूर्णपणे थंड करायची, ह्याच्यातून मसलचे प्रॉब्लेम. काही लोक मी बघितले पाणीच देत नाहीत जास्त प्रमाणात, एकदम कमी पाणी. तर ज्यावेळी डॉग पळतो त्यावेळी सगळ्यात बॉडीतला त्याच्या फ्लुइड लॉस होत असतोय. तो जो धापा मारत असतोय त्याच्या जिभेद्वारे त्याच्या बॉडीतलं सर्व पाणी बाहेर पडत असते, आणि बॉडीत ज्यावेळी फ्लुइड लेवल कमी येते त्याच्या मसल ड्राय पडतात, म्हणजे मॉइश्चर कमी होतो मसल मधला, आणि तिथं त्या मसलमध्ये इंजुरी व्हायची आणि मसल प्रॉब्लेम व्हायचा चान्स सगळ्यात जास्त असतोय. त्यामुळे बॉडीत जेवढं पाणी, वॉटर लेवल तुम्ही मेंटेन ठेवू शकाल, तेवढा तुमचा डॉग इंजुरी पासून लांब राहणार आहे. आणखी दादा, ट्रॅकवर म्हणजे मी लई नसतो आलो थोडंफार, तर माणसं ह्युमनचे प्रोडक्ट देतात आहे ना डॉग्स? हा, म्हणजे बरेच लोक ग्लुकोज वगैरे किंवा काय लोक एनर्जी ड्रिंक पण देतात डॉगला, असे पण आहेत. पण माझं मत आहे की तुम्ही बेसिक गोष्टी, नारळ पाणी सगळ्यात बेस्ट आहे. नारळ पाणी सारखी एनर्जी मला नाही वाटत कोणत्याच्यात आहे. आणि मेन विषय की डॉग साठी सुटेबल आहे, त्याचा कोणता साईड इफेक्ट तुमच्या डॉगच्या बॉडीला किंवा कोणत्याही गोष्टीला होऊ शकत नाही. कॅफिन वगैरे बाकी इतर गोष्टींमधून देण्यापेक्षा नॅचरल प्रोडक्ट कधीही चांगलं, आणि डॉगच्या कोणत्याही ह्याला म्हणजे बॉडी पार्टला त्याचा नुकसान नाही. नारळ पाणी देऊन सगळ्यात बेस्ट डॉगची ही मेंटेन राहू शकते एनर्जी लेवल. नारळ पाणी माझ्या मते सगळ्यात भारी आहे. ग्लुकोज पण छान आहे, पण बरेच लोक एनर्जी ड्रिंक द्यायला बघतात, रेडबुल सारखे वगैरे, तर ती मला काही एवढं सुटेबल वाटत नाही, कारण ती ह्युमन प्रोडक्ट आहेत, ते काही ह्याच्यासाठी सुटेबल नाही डॉगसाठी. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाचे प्रोडक्ट वेगळे आहेत ना मार्केट. हा, आता बरेच लोक
नाही कारकट. आणि दादा आता श्वान आपला जिंकून येतो किंवा एखादी स्पर्धा करून येतो आहे ना, मग ती बॉडी त्या दिवशी जरा मसल विसल टाईट झाली असणार साहजिक आहे. आलो काय करता नेमके का संध्याकाळी लगेच रुटीन चालू होतं फार्मवर आलो? आता सगळ्यात मेन विषय हा रिकव्हरीचा आहे. तर बरीच लोक चुकी काय करतात की रेसच्या अगोदर तयारी भरपूर असते, म्हणजे डॉगला खायला घालणं असेल, सगळ्या गोष्टी असतील, ह्याच्यावरती जास्त जोर असतो. पण डॉग ऍक्च्युअली ज्यावेळी रेस पळून येतो त्यावेळी त्याची बॉडी वेट एक किलो 1.5 किलो तुटलेलं असतंय. समजा सकाळी 30 किलोचा डॉग तुम्ही रेससाठी घेऊन गेलेला असला, संध्याकाळी तुम्ही चेक करून बघा, सरासरी 29 kg पर्यंत किंवा 28.5 पण kg वेट त्याचा राहिलेला असते, त्याच्या बॉडीतली वेट लॉस झालेला असतो. तर रिकव्हरीवरती चांगलं काम करणं गरजेचं आहे. नाहीतर बरीच लोक काय करतात, आज डॉगनं फर्स्ट केलाय की येऊन त्याला जेवण घालणार आणि तो पण कंटाळलेला असतो, तो लगेच झोपतो आणि आपण पण कंटाळलेलो असतो रेसमुळे, त्यामुळे आपण पण झोपतो. आणि इथंच बरेच लोक फसतात की शॉनाच्या रिकव्हरीवरती चांगलं काम करत नाहीत. आता रिकव्हरी म्हणजे काय, तर त्यानं जे 6-7 राऊंड मध्ये त्याची एनर्जी घालवलेली आहे किंवा त्याची जो जोर लावलेला आहे, त्याच्या मसलवरती आलेला स्ट्रेस असेल किंवा त्याच्या एखाद्या ठिकाणी पेन असेल, तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आल्यानंतर भले रेसच्या दिवशी तुम्ही लेट नाईटला घरी आला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याला एक चांगला गरम पाण्यानं मालिश भेटेल किंवा मसलला त्याच्या शेक भेटेल असा एक बात देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत त्याला जरा डाएट मध्ये पण तुम्ही ऍडिशनल प्रोटीन किंवा विटॅमिन वगैरे देणं गरजेचं आहे. पायमुंडी सारखे जर तुम्ही पायमुंडी दिली तरी मला बेस्ट वाटते की रेग्युलर डाएट पेक्षा त्याला काहीतरी चांगलं ट्रीट म्हणून भेटलं पाहिजे. आणि तुम्ही रिकव्हरीवरती जास्त जोर दिला पाहिजे. शॉनाच्या पळून आल्यानंतर मसल वगैरे जेवढ्या तुम्हाला मसाज करून रिलॅक्स करता येतील तेवढा पुढच्या रेससाठी तुम्हाला इंजुरीचा चान्स कमी होणार आहे. कारण 90% माझ्या मते माणसं रेसच्या अगोदर आणि रेसच्या चालू असताना कुत्र्यावरती जास्त काम करतात, पण रेस झाल्यानंतर त्या पद्धतीनं रिकव्हरीवरती काम करत नाहीत. तर रिकव्हरीवरती काम केल्यानंतर तुम्हाला शॉनाच्या पुढच्या रेससाठी तो मोठा फायदा ठरू शकतो. पुढच्या रेसला लवकर तो तयार होणार आहे. जिथं तो 8-10 दिवस घेणार असला समजा नवीन रेस खेळायसाठी, 6-7 दिवसातच तो तयार होणार आहे आणि तुमच्या रुटीन मध्ये लवकर फिट होणार आहे व्यायामाच्या नव्या. गॅप नेमका किती असावा की आज पळला तर किती दिवसाचा गॅप असावा जेणेकरून परत पुढच्या रेसला तो उभं करावं? आता ते तुमच्या एका रेसला सहभाग घेतल्यावर किती राऊंड पळालाय याच्यावरती अवलंबून आहे. जर पहिल्या 1-2 राऊंड मध्ये तो पराभूत झालेला असला तर तुम्ही एक 4-5 दिवसाच्या गॅपनं पळवू शकताय डबल, काय प्रॉब्लेम नाही. पण त्याचा जर जोर चांगला लागलेला असला, त्यानं एक 4-5 राऊंड पळालेला असला, फुल ताकद लावलेली असली त्यानं, तर तुम्ही सरासरी माझ्या मते मिनिमम 8 दिवसाचा गॅप दिला पाहिजे. 8 दिवसाचा. आमच्याकडून पण बऱ्याच वेळा चुके झाल्यात, आम्ही सगळं अनुभवलेलं आहे. तुमचा डॉग एनर्जेटिक असतो, तुमचा डाएट चांगला असल्यामुळं. आम्ही आत्ताच एक चुकी केलेली आहे एवढं हे असून की आमचा डॉग नीलकंठीला चांगला पळालेला, 6 राऊंड पळालेला, पण आम्ही दुसऱ्या दिवशी एवढा फ्रेश होता की कोण म्हणणार नाही हो काल पळालाय. आम्ही म्हणलं की काय नाही फ्रेश आहे. 5 दिवसाच्या गॅपनं आम्ही इंदापूरला घेऊन गेलो, पण त्या पद्धतीनं शॉन पळाले नाहीत. आणि तिथं आम्हाला रेसवर ऍक्च्युअली जाणवून येत होतं की शॉनांचा अजून पण त्या दिवशीचा जो जोर लावलेला आहे त्याचा स्ट्रेस निघालेला नाही. डॉग तेवढे फ्रेश नव्हते रेसवरती आणि त्याचा इफेक्ट आम्हाला मैदानात बघायला पण भेटलं की डॉगांचा परफॉर्मन्स त्या पद्धतीने झाला नाही, दोन्ही शॉनांचा परफॉर्मन्स त्या पद्धतीचा झाला नाही. त्यामुळे तिथून पुढं आपण आता सुधारणा केली पाहिजे की एक 10 दिवसाचा गॅप बेस्टच राहतोय, पण मिनिमम 8 दिवसाचा गॅप असलेला चांगला माझ्या माहितीने.